लोकशाहीवर ज्याचं प्रेम आहे त्या सगळ्यांच्या सहनशीलतेचा अंत आता पाहिला जातोय. मित्र हो, उभ्या महाराष्ट्राला प्रतीक्षा असलेलं शिवसेनेचं प्रकरण गेल्या 3 वर्षापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. न्यायालयातून मात्र मिळते ती फक्त तारीख पे तारीख आणि आता तर तारीख सुद्धा मिळालेली नाहीये. मागच्या सुनावणीच्या वेळेला बघा, सर्वोच्च न्यायालयानं स्वतःच म्हटलेलं होतं की हे प्रकरण लवकर संपवायचं आहे. प्रत्यक्षात मात्र तसं काही घडत नाही, घडलं सुद्धा नाही. खरी शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा, यावर सर्वोच्च न्यायालयात शिक्कामोर्तब होण्याची आता खरं तर प्रतीक्षा आहे. हे शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा हे महाराष्ट्रातल्या एका माणसाला सुद्धा कुणी सांगायची गरज नाही. पण आता अशी परिस्थिती निर्माण झाली की त्यावर सर्वोच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब होणं आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने घातलेल्या घोळामुळं महाराष्ट्राच्या राजकारणाचा तसा गेल्या 3 वर्षापासून सगळा सत्यानाश झालेला आहे. न्यायाची आशा आता फक्त न्यायालयाकडूनच आहे, पण तिथंही न्यायाऐवजी मिळते ती फक्त तारीख. न्यायाला विलंब होणं म्हणजे न्याय नाकारण्यासारखं आहे असं म्हटलं जातं. न्यायालयावर असलेला विश्वास अधिक मजबूत होण्याची खरं तर आता आवश्यकता आहे. पण दुर्दैवानं तसं घडताना काही दिसत नाही. लोक आता न्यायालयावर सुद्धा बोलू लागलेले आहेत हो, आणि हे चित्र लोकशाहीसाठी अजिबात चांगलं नाही. आपल्या लोकशाहीचा बोजवारा तर उडालेलाच आहे, पण आता अंतिम आशा आहे ती फक्त न्यायालयाकडूनच. पण तरी आता लोक शंका घेऊ लागले आहेत, संशय घेऊ लागले आहेत, उघडपणे व्यक्त देखील होऊ लागलेले आहेत, आपली मतं ते मांडू लागलेले आहेत. आणि बघा, ही सगळी परिस्थिती असतानाच एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर एक पोस्ट टाकली. त्यात त्यांनी जे फोटो शेअर केले त्या फोटोवरून आणि पोस्टवरून उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत भडकले. एकनाथ शिंदे यांची ती पोस्ट संजय राऊत यांनी पुन्हा पोस्ट केली, म्हणजे रिपोस्ट केली, आणि त्यासोबत म्हटलं, म्हणून 3 वर्ष तारीख पे तारीख. बघा, अधिक काहीही न बोलता संजय राऊत खूप काही बोलून गेले. एकनाथ शिंदे यांनी जे फोटो ट्विट केले ते होते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे. सरन्यायाधीश सूर्यकांत हे एका कार्यक्रमासाठी मुंबईत आलेले होते. त्यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे मंत्री मंगल प्रभात लोढा आणि आशिष शेलार यांनी बघा विमानतळावर जाऊन सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं स्वागत केलं. त्या स्वागताचे फोटो एकनाथ शिंदे यांनी शेअर केले होते. याच फोटोवर संजय राऊत यांनी म्हणून 3 वर्ष तारीख पे तारीख असं म्हणत एक मोठी शंका उपस्थित केली. एकीकडे हे होत असतानाच दुसरीकडे ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी सुद्धा एक पोस्ट केली. असीम सरोदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटलं, अत्यंत संयमित पद्धतीनं मला आज पुन्हा एक सत्य सांगायचं आहे. सत्याच्या जवळ जाणारा एक विचार मांडायचा आहे. महाराष्ट्रातील साधारणतः 12.5 कोटी लोक आणि जगातील मराठी लोकसंख्या इतकंच नाही तर ज्यांना संविधान कळतं आणि लोकशाहीवर ज्याचं प्रेम आहे त्या सगळ्यांच्या सहनशीलतेचा अंत आता पाहिला जातोय. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या केसच्या निमित्तानं हे स्पष्ट होतंय की एखाद्या संविधानिक महत्वाच्या प्रकरणाला अशा प्रकारे दुर्लक्षित करणं म्हणजे न्याय व्यवस्थेचा आणि पर्यायानं संविधानाचा अपमान आहे. न्याय व्यवस्थेतील लोक जेव्हा तारखा देणं, घेणं आणि घेऊ देणं यात सहभागी असतात तेव्हा आपण काही बोललो की लगेच न्यायालयाचा अवमान या नावाचं शस्त्र वापरायला काढलं जातं. तारीख पे तारीख असं म्हणत त्या सिनेमातील सनी देओल सारखी वैतागून माणसं उभी राहतील ना, तेव्हाची कठीण परिस्थिती तुम्ही तारीख पे तारीख देणारे हाताळू शकाल का? लोकांनी तुमचा मान सन्मान आदर ठेवावा असं वागा ना तुम्ही. असं म्हणायला तर बघा, आता जागाच नाही. कोणत्याही न्यायालयामध्ये काम करणारे न्यायाधीश असोत ते केवळ संविधानाचे विश्वस्त आहेत.
असंविधानिकता दूर करणं ही जबाबदारी स्वीकारलेल्या न्यायालयामधील व्यक्तींनी त्याच्यावरील कायदेशीर जबाबदारी पाळणं आवश्यक आहे. न्यायाला विलंब करताना आपण सगळेजण अन्यायाच्या बाजूने उभे आहोत असं चित्र निर्माण होणं हे धोकादायक आहे असं सुद्धा सरोदे यांनी म्हटलं आहे. असीम सरोदे यांच्याही मनामध्ये बघा ही खूप मोठी अशी खदखद आहे, मळमळ आहे. बंड करून ती बाहेर पडू इच्छित आहे हे त्यांच्या या सगळ्या बोलण्यावरून दिसतं. बघा, आपल्याला न्यायालयाचा सन्मान राखावा लागतो, तो राखलाही पाहिजे. लोकशाहीचा हा खांब कोसळला तर काहीही शिल्लक उरणार नाही. मित्रांनो, हा स्तंभ मजबूत ठेवण्याची जबाबदारी तुमची, आमची, प्रत्येक नागरिकाची आहे. अर्थात ती न्यायालयाची सुद्धा आहे. न्यायालयावरील विश्वास, न्यायालयांचा सन्मान अशा भावना आता वाढीला लागाव्यात एवढीच आपण अपेक्षा करूया. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.